नमस्कार, स्वागत आहे तुमचं टिपिकल सिंपल रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत खमंग कुसकुशीत असे धपाटे। थंडीमध्ये खूप छान लागतात हे धपाटे। मिक्स पिठापासून कोथिंबीर धपाटे बनवणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिथे मी थोड्याशा, तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथं कोथिंबीर घेतली, कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आहे आणि लसूण घेतला आहे अर्धी वाटी, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, हळद पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि जिरं घेतले आहेत अर्धा चमचा। ओवा व जिरे एकत्र बारीक करून घ्यायचे आहेत। ओवा व जिरं टाकल्यामुळे धपाटे छान खमंग चवदार लागतात। ओवा आणि जिरे एकत्र छान बारीक वाटून घेतलं आहे। हिरवी मिरची, लसूण, मीठ घालून एकत्र खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तरी चालेल, मी इथे खलबत्त्यामध्ये घेत आहे। जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला एक कांदा बारीक करून टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। आमच्या इकडे कांदा धपाट्यामध्ये टाकत नाहीत, त्यामुळे मी इथं कांदा टाकलेला नाही। इथं घेतला आहे मी, पाहू शकता 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, त्यासाठी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे। हळद पावडर, कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आहे कारण आपण कोथिंबीर धपाटे बनवत आहेत। ओवा व जिरे पावडर, चवीपुरते मीठ घाला। इथं 1 चमचा तीळ घाला, आवडीनुसार कांदाही घालू शकता तुम्ही। बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण हे सर्व मिश्रण हाताने कोरडं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी एकदाच नाही घालायचं, पाणी थोडं थोडं घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण पोळीला बनवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। पाहू शकता छान पीठ मळून घेतलं आहे। सर्व जिन्नस मिक्स करताना तीळ विसरले होते, मी आता तीळ घालून घेतले आहेत पिठामध्ये। तुम्ही सुरुवातीला तीळ घाला 1 चमचा। धपाटे थापण्यासाठी आपल्याला एक रुमाल लागणार आहे, तो रुमाल वल्ला करून घ्यायचा आहे, त्यावरती थोडं पाणी टाकायचं आहे आणि पोळीच्या आकाराचं पीठ घ्यायचं आहे। हात पाण्यात बुडवून घ्यायचा आहे। हात वल्ला असला म्हणजे धपाटं हाताला चिटकत नाही आणि पुढच्या बोटानेच धपाटं थापायचं आहे। पोळीच्या आकाराचं गोल धपाटं थापून घ्या, हाताला पाणी लावूनच थापून घ्यायचं आहे। आणि मी इथं एकच सुराख पाडणार आहे, आमच्याकडे एकच सुराख पाडतात धपाट्याला, होऊ शकता। आमच्याकडं धपाटेच म्हणतात त्याला, थालपीठ नाहीत म्हणत। इकडे मी तवा गरम करून घेतला आहे, त्यावरती थोडं तेल टाकत आहे। तवा छान तापलेला आहे, गॅस कमी केला आहे मी। थापून घेतलेलं धपाटं त्यावरती हळूच टाकून घ्यायचं आहे। कापड हळूच काढून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी धपाटं झाकून ठेवायचं आहे। गॅस तिथं कमीच आहे। 2 मिनिटानंतर पाहू शकता छान आपलं धपाटं एक साईडने भाजलेलं आहे। धपाटा आता आलटी पलटी करून गॅस कमी जास्त करून छान भाजून घ्यायचं आहे। धपाट्याला तेल लावून घ्या, दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता रेसिपीमध्ये जर काही नाही समजलं तर कमेंट करून विचारा, रिप्लाय केला जाईल। हे धपाटे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता। अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा।